नमस्कार. मी गुलाबराव पाटील. अब्राहम लिंकन यांनी मुख्याध्यापकांना पाठवलेलं पत्र मी आपल्यासमोर सादर करतो आहे. प्रिय गुरुजी, सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळी सत्यनिष्ठ. हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हे देखील शिकवा, जगात प्रत्येक बदमाशा गणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही. स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघ आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी, तसे जपणारे मित्रही. मला माहिती आहे सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत, तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा. घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे. हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा, आणि शिकवा विजयाचा आनंद संयमानं घ्यायला. तुमच्या शक्ती असेल तर त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा, आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला. गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं, त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं. जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथ भांडारांचं अद्भुत वैभव. मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा, सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला. पाहू दे त्याला पक्ष्यांची अस्मान भरारी, सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर, आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं. शाळेत त्याला हा धडा मिळू दे, फसवून मिळवलेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेष्ठकर आहे. आपल्या कल्पना, आपले विचार यांच्यावर दृढविश्वास ठेवायला हवा त्यानं. बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी. त्याला सांगा भल्यांशी भलाईनं वागावं आणि टग्यांना अद्दल घडवावी. माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा, जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊ गर्दीत सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी. पुढे हेही सांगा त्याला, ऐकावं जनाचं, अगदी सर्वांचं, पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून, आणि फोलपटा टाकून निव्वळ सत्व तेवढं स्वीकारावं. जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा, हसत राहावं उरातलं दुःख दाबून, आणि म्हणावं त्याला आसवांची लाज वाटू देऊ नकोस. त्याला शिकवा तुच्छतवाद्यांना तुच्छ मानायला आणि चाटुगिरीपासून सावध राहायला. त्याला हे पुरेपूर समजावा की करावी कमाल कमाई त्याने ताकद आणि अक्कल विकून, पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा. धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर कानाडोळा करायला शिकवा त्याला, आणि ठसवा त्याच्या मनावर, जे न्याय सत्य वाटते त्याच्यासाठी पाय रोवून लढत राहा. त्याला ममतेनं वागवा, पण लाडावून ठेवू नका. आगीत तावून सुलाकून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं. त्याच्या अंगी बांधवा अधीर व्हायचं धैर्य, आणि धरला पाहिजे धीर त्याने जर गाजवायचं असेल शौर्य. आणखी एक सांगत राहा त्याला, आपला दृढविश्वास पाहिजे आपल्यावर, तरच जडेल उदात्त श्रद्धा मानव जातीवर. माफ करा गुरुजी, मी फार बोलतो आहे, खूप काही मागतो आहे, पण पहा जमेल तेवढं अवश्य कराच. माझा मुलगा भलताच गोड